हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांशी कोणताही संवाद न साधता काढता पाय घेतल्याने हिंगोलीत वातावरण चांगलेच तापले आहे। प्रशासनाच्या आणि पालकमंत्र्यांच्या या उपेक्षेवर संताप व्यक्त करत आज उपोषणकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले। दरवर्षी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतात अशी परंपरा आहे। मात्र यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला। परिस्थिती तणावपूर्ण होताच मंत्री महोदयांनी आपला दौरा घाईघाईने आटोपता घेतला आणि तेथून काढता पाय घेतला। यामुळे उपोषणाला बसलेल्या लहुजी शक्ती सेना, दिव्यांग आधार संघटना आणि विविध सामाजिक घटकांची पुरती निराशा झाली। प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ आज संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रस्ता रोको केला आणि पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या ठिकाणी साहेब सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आला आमची भावना जाणून घेण्यासाठी त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। या ठिकाणी दिनांक 14 तारखेपासून त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी आम्ही तर 14 पासून बसलो आणि 13 तारखेच्या अगोदरपासून काही लोक इथे उपोषणाला बसलेले आपापल्या संबंधित मागण्या घेऊन या ठिकाणी जो आपला झेंड्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री महोदय, आपल्या हिंगोली जिल्ह्याचे 2 खासदार, 3 आमदार, सगळी मंडळी या ठिकाणी होती। कोणा आमच्या या उपोषणकर्त्याची दखल नाही घेतली। यांच्या मागण्या काय बसलेत आपले लोक जिल्ह्यातले, यांच्याकडे कानाडोळा करून या ठिकाणी निघून गेले सगळे। मग आम्ही कोणाकडे जायचं? संबंधित ज्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी येऊन चौकशी करायला पाहिजे होती ते पण आले नाहीत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आम्ही आमचे जे अगोदरचे जे निवेदन होते तेच आम्ही त्या ठिकाणी सादर केले। त्या ठिकाणी अपंग आहेत, त्यांना बिचाऱ्यांना चालता येत नाही, असे लोक या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन बसलेले आणि रितसर मागण्या आहेत। ज्या ठिकाणी झाले तर जे काही भ्रष्टाचार आम्ही जे काही सांगायलो या कागदामध्ये याची चौकशी करा, दोषींवरती कारवाई करा आणि आम्हाला या ठिकाणावर आमचं उपोषण सोडवा। जे पालकमंत्री साहेबांनी आमच्या उपोषणकर्त्यांना भेट न दिल्यामुळे आज आम्ही सर्व उपोषणकर्त्याच्या वतीने आम्ही रास्ता रोको करून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही निवेदनद्वारे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या समोर त्या आम्ही ठेवलेल्या आहेत। आता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आमचं उपोषण सोडवा अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे। नाही, ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो, साहेबांना निवेदन देऊन आलो, मग नंतर ज्यांना काही चालता येत नव्हतं त्या अशा लोकांशी साहेब भेटून गेले। ज्यांची भेट झाली मध्ये त्यांना नाही भेटले, पण ज्यांच्या पायानं चालता येत नव्हते अशा लोकांना इथं भेटायला साहेब यांच्यावरती कारवाई करू म्हणले। आता बघू, आता आजचा दिवस तर आमचा इथंच आहे, उद्याचा इथंच आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही, आमच्या सर्व इथे उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही।